जॉब मला लागला नाही तर काहीच उरलं नाही तर मी स्टार्टअप करणार आणि तर मी उद्योजकतेमध्ये पडणार. ही मुळात मानसिकता चुकीची आहे की तुम्ही आज मला स्टार्टअप करायचं आहे असं म्हणून तुम्ही स्टार्टअप करू शकत नाही. स्टार्टअप करण्यासाठी बेसिकली आयडिया लागते. आयडिया येण्यासाठी तुम्हाला ग्राहकाची नीड आयडेंटिफाय करावी लागते, त्याला काय एक्झॅक्टली पाहिजे. ज्या माणसांना दुसऱ्यांबरोबर रिलेट होण्याची पॉवर आहे, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम अंडरस्टँड करण्याची पॉवर आहे, दे कॅन क्रिएट द वर्ल्ड. एक क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲबिलिटी टू आस्क स्टुपिड क्वेश्चन्स, क्युरिओसिटी ज्याला म्हणतो, ती क्युरिओसिटी अत्यंत गरजेची आहे. त्यांचा पूर्ण चरित्रपट बघितला आयुष्याचा तर कळेल आपल्याला की 14 वर्षी एखादा लहान मुलगा म्हणतो की मला स्वराज्य मिळवायचं आहे, त्यावेळी 17-18 मावळे आपल्याबरोबर, म्हणजे परस्यूट, ध्यास स्वराज्याचा, बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल, समोर एवढा मोठा मुघल, एवढं मोठं आदिलशाही वगैरे, आणि त्यांच्याशी निपात करून मला स्वराज्य कमवायचं आहे. सुशील सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही काय करतात. धन्यवाद. सर्वप्रथम श्रीमंत व्हा या ऑडियन्सचं आणि तुमचं स्वागत. आणि तुम्ही ज्या विषयावर मला बोलायला बोलवलं की उद्योजकता आणि तरुण यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत, हा टॉपिक निवडल्याबद्दल सर्वप्रथम तुमचा आभार. येस. मी गेल्या 20 वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये मी नोकरी पण केली, मी स्टार्टअप्स केले आणि गेल्या 6 वर्षांमध्ये मी मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडवण्याचे वेगवेगळे प्रोग्रॅम्स शाळांमधनं कॉलेजांमधनं करतो आहे. या माझ्या पूर्ण जर्नीतनं एकंदरीत स्टार्टअप इकोसिस्टममध्ये काय चालतं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय अपयश आणि त्याच्यातनं यशातनं वगैरे काय शिकता येईल, अशा पद्धतीचा माझा सगळा प्रवास राहिलेला आहे. आणि त्या प्रवासातनं खूप काही जे अनुभवलं, जे शिकलो, जे घडलो, ते लोकांसमोर सादर करायला खरं म्हटलं तर तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून संधी मिळाली, हे मी तुमचा आभार मानतो. येस, माय प्लेजर. आणि आजचा जो टॉपिक आहे ना, तो माझा पण खूप जास्त जवळचा टॉपिक आहे, कारण ही सगळी जी जर्नी आहे ना, तर मी स्वतः पण ती अनुभवतोय. असं म्हणणार नाही की मी अनुभवली आहे, अजून अनुभवतोय, त्या प्रोसेसमध्ये आहे. माझ्याही मनात अनेक प्रश्न असतात, पण कसं असतं की कोणी उत्तर देणारं नसतं. तर ॲज अ तुमच्या स्वरूपात आम्हाला एक चांगली संधी मिळाली आहे आणि आशा करतो की आपली जी ऑडियन्स आहे त्यांनाही या पॉडकास्टचा नक्कीच फायदा होईल. तर सगळ्यात आधी मला सांगा की आता तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर्सला गाईड करता, तर तुमच्या हिशोबाने एंटरप्रेन्योर किंवा एक जो उद्योजक असतो, नवा उद्योजक, त्याची डेफिनेशन काय आहे? खरं चांगला प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे ते 3 इडियट्समध्ये म्हणतात ना की डेफिनेशन बताओ क्या आहे, तशा प्रकारचं डेफिनेशन द्यायचं झालं तर मी स्वतः नोकरी केली 10-12 वर्ष आणि भारतात एका प्रतियश जो विश्वासासाठी जो ग्रुप समजला जातो त्या ग्रुपमध्ये 10-12 वर्ष अत्यंत सिनियर पोझिशनवर काम केल्यानंतर खूप कंपन्यांमधनं कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा कॉर्पोरेट फायनान्स याच्यामध्ये काम केल्यानंतर स्टार्टअपमध्ये गेलो. पहिला एक स्टार्टअप माझा फेल झाला, म्हणजे मी आनंदाने सांगतो लोकांना की फेल जातात, लपवणार का काही नाही. आणि त्याच्यानंतर ज्या स्टार्टअप्स केले त्याच्यातनं उद्योजकतेबद्दल मी नक्कीच शिकलो आणि मी उद्योजकतेची डेफिनेशन तुम्हाला सांगेनच. परंतु एक मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की मी ॲक्च्युली बाय प्रॅक्टिस मी केमिकल इंजिनियर आहे. मी त्याच्यानंतर MBA फायनान्समधनं केलं. मी स्टॅनफर्डमध्ये जाऊन एक्झिक्युटिव्ह लर्निंग प्रोग्राम केला. परंतु या सगळ्या शिकत असताना फॉर्मल एज्युकेशनमध्ये मी जे काही शिकलो ते मी स्टार्टअप्समध्ये फार कमी वापरलं. ओके. आणि जे मी स्टार्टअपमध्ये ॲक्च्युली वापरलं ते मी माझ्या शालेय एज्युकेशन आणि कॉलेजच्या एज्युकेशनमध्ये फार कमी शिकलो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण शिकतो आणि आपण ॲक्च्युली जे करतो त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. बरोबर. आणि हे करत असताना सुद्धा ज्यावेळी मी हा उद्योजकता शिकवण्याचा ज्यावेळी मी स्टार्टअप सुरू केला एनपॉवर नावाचा, त्यावेळी तुम्हाला खरं म्हटलं तर शॉक वाटेल की ऑलरेडी तुम्ही स्टार्टअप केलेले आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचे स्टार्टअप काही ॲक्वायर झालेले आहेत, मग तुम्हाला काय त्याच्यामध्ये भीती आहे. पण खऱ्या अर्थाने मी रिसर्च सुरू केला. 1 वर्ष मी त्याच्यामधनं वेळ घातला आणि एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप काय आहे. आणि फ्रँकली सर हॉवर्ड स्टीव्हन्सन हे हार्वर्डचे खूप प्रतियश प्रोफेसर आहेत एंटरप्रेन्योरशिप, त्यांना लायन ऑफ एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात. आणि त्यांनी उद्योजकतेची डेफिनेशन केली आणि आय वॉज ॲक्च्युली ब्लोन अवे. त्यांची डेफिनेशन मी इंग्लिशमध्ये आधी सांगतो की परस्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल्ड, फुल स्टॉप. 3 शब्द आहेत. परस्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल, म्हणजे आपल्या ज्या नियंत्रणामध्ये जे रिसोर्सेस आहेत त्याच्या पलीकडे जाऊन संधींचा शोधण्याचा आणि त्या पूर्ण करण्याचा ध्यास म्हणजे उद्योजकता. आता या डेफिनेशनमध्ये तुम्ही बघितलं तर प्रॉफिट, लॉस, स्टार्टअप, त्याच्यानंतर कस्टमर वगैरे असला कुठलाही प्रकार नाही, ग्रोथ वगैरे असा काही प्रकार नाही. त्यांचं म्हणणं व्हेरी क्लिअर आहे की तुम्ही एखाद्या संधीच्या मागे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या संधीच्या मागे ध्यासासारखे जाता आणि तुम्ही त्यावेळी विचार करत नाही की आपल्याकडे रिसोर्सेस आहेत की नाहीत, आणि म्हणजे एक प्रकारचं ध्येय, एक प्रकारचा ध्यास घेऊन तुम्ही त्याच्या मागे लागता. दिस इज एंटरप्रेन्योरशिप.
आणि खऱ्या अर्थाने मला त्यावेळी कळलं की एंटरप्रिनरशिप किंवा उद्योजकता ही मानसिकता आहे. आपल्याकडे ढोबळमानाने उद्योजकता म्हणजे करिअर, की जॉब कर, नाही तर उद्योग कर, नाही तर व्यवसाय कर, नाही तर स्वयंरोजगार कर किंवा सेल्फ प्रोफेशन कर, अशा तऱ्हेने त्याच्याकडे न बघता उद्योजकतेकडे एक मानसिकता म्हणून बघितलं तर खऱ्या अर्थाने आपण ॲक्च्युली माइंड चेंज करू शकतो. म्हणून तुम्हाला जर का डेफिनेशन पाहिजे असेल तर ही डेफिनेशन पर्स्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल ही साधी सोपी पण अत्यंत प्रभावी डेफिनेशन उद्योजकतेची आहे. आणि योगेश, ही डेफिनेशन ज्यावेळी मी वाचली ना त्यावेळी यू वॉन्ट बिलीव्ह, प्रामाणिकपणे मी सांगतो, पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळ्या रूपात बघितलेलं आहे, परंतु तू म्हणशील की छत्रपती महाराज आणि उद्योजकतांचा काय संबंध, पण ह्या डेफिनेशनमध्ये पर्स्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल, आता त्याच्यातनं त्यांचा पूर्ण चरित्रपट बघितलं आयुष्याचा तर कळेल आपल्याला की 14 वर्षी एखादा लहान मुलगा म्हणतो की मला स्वराज्य मिळवायचं आहे. त्यावेळी 17-18 मावळे आपल्याबरोबर, म्हणजे पर्स्यूट, ध्यास स्वराज्याचा, बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल, समोर एवढा मोठा मुघल, एवढं मोठं आदिलशाही वगैरे, आणि त्यांच्याशी निपात करून मला स्वराज्य मध्ये. आता कोणीतरी त्यांना त्यावेळी म्हणाले असेल, अरे काय एवढा लहान मुलगा आहे, एवढा असा विचार करतो, कठीण आहे वगैरे, परंतु तो विचार त्यांनी केला, आणि केला असं नाही तर त्याचा ध्यास घेऊन टप्प्याटप्प्याने ते केलं आणि मग तशा प्रकारचं स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे त्यांचे शेतीची कल्पना असेल, त्यांचं पाण्यातली कल्पना असेल, त्यांचं जमीन वाटपाची कल्पना असेल, या प्रत्येक कल्पना त्यांनी महाराज झाल्यानंतर राबवल्या. याचा अर्थ त्यांनी उद्योग केला असं नाही, परंतु त्यांच्यामध्ये ती उद्योजकतेची मानसिकता होती. त्याच्या पद्धतीने त्यांनी राज्य घडवलं, आणि ते घडवलं म्हणून आज 400 वर्षांनंतर सुद्धा आपण त्याची फळं चाकतोय, आपण हे करतोय. आणि हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की ज्या मराठी लोकांकडे, मराठी मातीतला एवढा मोठा आदर्श आहे उद्योजकतेच्या मानसिकतेचा, आणि मग आपण म्हणतो की उद्योजकतेमध्ये आपण कमी पडलो, म्हणजे कुठेतरी आपण हे इंट्रोस्पेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खरंच आपण महाराजांबद्दल बोलणार असू तर अशा प्रकारचा विचार करून त्यांच्याकडनं ती प्रेरणा घेऊन करणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. बरोबर. आणि हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे एका उद्योजक कसा असला पाहिजे. अगदी बरोबर. येस. आणि एकदम सिम्पल भाषेत तुम्ही सांगितलंय की आजकाल म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की उद्योजक म्हणजे बाकीच्या गोष्टी तर आहेच, टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर कमी रिसोर्सेसमध्ये आपण एखादी चांगली गोष्ट अचीव करणं. ओके, आता मला सांगा की समजा तुमची एक पिढी होती, आता येणारी किंवा आमची किंवा यंग पिढी आहे समजा, तर आधीच्या काळात जे लोक बिझनेस करत होते आणि आताचे जे मुलं बिझनेस करायचे ट्राय करतात, तर याच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आलेले आहेत? खूप डिफरन्सेस झाले ॲक्च्युली तुला सांगायचं झालं तर. म्हणजे मी काय तसा फार वयस्कर नाही आहे, मी अशा वयस्कर पद्धतीने मार्गदर्शन करू शकणार नाही, परंतु मी दोन्ही पिढ्या बघतो. जे आमच्या पिढी म्हणजे 20 वर्ष हे सगळं केलं आणि स्टार्टअपमध्ये गेलं एकंदरीतच. आणि साधारणपणे मराठी लोकांसाठी की मी एनपॉवर नावाची आमची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आता आम्ही जवळपास 7 राज्यांमध्ये 470 शाळांमधनं 85,000 मुलांपर्यंत हा प्रोग्राम पोहोचवला. 6वीतले ते 12वी या मुलांपर्यंत उद्योजक कसा विचार करतात, कसा आपण विचार करायला पाहिजे, आणि एक लाईफ सायकल ऑफ एंटरप्रिनर अशा पद्धतीने त्यांच्यावर प्रोग्राम केला. आणि हे करत असताना मी ज्या तरुणांशी बोललो, कॉलेजमधनं बाहेर निघणारे किंवा अगदी नवीन नोकरी करणारे, साधारणपणे मागच्या पिढीमध्ये असं होतं की उद्योग करायचा म्हणजे सस्टेन्ड प्रॉफिट पाहिजे, सस्टेन्ड त्याच्यामध्ये लाईव्हलीहूड निघाले पाहिजे, आणि आपण उद्योग करायचा म्हणजे तो सेट करायचा, पुढचे 20-25 वर्ष चालला पाहिजे, मग तो आपल्या मुलांनी पुढे नेला पाहिजे आणि तो पिढ्यानपिढ्या टिकला पाहिजे. अशा पद्धतीचं लॉंग टर्म विजन जर का आपण आत्ता समोर ठेवलं तर मग स्टार्टअप कसा करणार, अशा प्रकारची एक प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये यायला येत होती. आणि त्याच्यामुळे मराठी माणूस खास करून हा उद्योगाकडे तेवढा वळत नव्हता की नोकरी इज अ सस्टेन्ड मॅनर, आणि त्यावेळी नोकऱ्या पण मिळत होत्या. बाबा मी LICमध्ये चिकटलो की 60 वर्षापर्यंत LICत नोकरी केली की माझा विषय संपला, मग उरलेलं वर्ष पेन्शनमध्ये काढायचं. आता स्टार्टअप ही पूर्ण इकोसिस्टम पूर्णपणे बदलते आहे. आता लोकांचा स्टार्टअपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. आपण स्टार्टअप ॲज अ करिअर आपण घेऊ शकतो, आणि मुळातच 1 लाईफ 1 करिअर, म्हणजे मी एका ठिकाणी नोकरी केली किंवा एका ठिकाणी मी हे केलं की ते संपलं आणि त्याच्यातच मी राहिलो पाहिजे, अशा प्रकारचा विचार नाही आहे. लोक आज 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशा टप्प्याटप्प्यांमध्ये करिअर बघू शकतात. एकाच वेळी 2 करिअर करू शकतात. म्हणजे तुझं उदाहरण केलं तर तू यू कॅन बी इन द मॉर्निंग यू कॅन बी अ पॉडकास्टर आणि इव्हनिंगला यू कॅन बी अ ब्लॉगर. ही 2 वेगवेगळी करिअर आहेत, पण ती तुझ्या स्किल्स वापरून तू ते चांगल्या पद्धतीने करू शकतोस. अशा पद्धतीने लोक त्याच्याकडे बघायला लागले आहेत. म्हणून स्टार्टअप करताना आपण त्याच्याकडे करिअर म्हणून बघितलं पाहिजे, आणि ते मॅप करताना मग आपल्याला कुठल्या प्रकारची जर्नी तयार करायची. मी गेल्या 10-15 दिवसांपूर्वी माझा भाचा इंजिनियर झाला, तर त्याचं ते डिग्री सर्टिफिकेट घ्यायला लाईनमध्ये उभा होतो.
तर 2 आयांचं मी संभाषण ऐकत होतो, 3 आयांचं. तर त्या एक म्हणाली की माझ्या मुलाला XYZ कंपनीत नोकरी लागली, ते म्हणाले व्हेरी गुड. दुसरी म्हणाली माझ्या मुलाला ABC नोकरी लागली. तिसरी म्हणाली की नाही, माझा मुलगा स्टार्टअप करतोय. त्या दुसऱ्या आईने ताबडतोब प्रश्न विचारला, का त्याला कॅम्पसमध्ये जॉब नाही लागला का? म्हणजे ही बघण्याची मानसिकता आहे. जॉब मला लागला नाही तर काहीच उरलं नाही तर मी स्टार्टअप करणार आणि तर मी उद्योजकतेमध्ये पडणार. ही मुळात मानसिकता चुकीची आहे. आपल्याकडे जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची, जर का आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्याची वृत्ती असेल आणि तो सॉल्व्ह करताना आपण ते करू शकतो आपले स्किल्स वापरून, तर उद्योजकता किंवा एंटरप्रेन्योरशिप इज वन ऑफ द फायनेस्ट करिअर. आणि त्याला त्या पद्धतीने जर का तुम्ही बघितलं तर स्टार्टअप की नोकरी, नोकरी की स्टार्टअप, या प्रकारचा जो मनात जो द्वंद्व चाललेलं असतं, दॅट यू कॅन गेट रिड ऑफ. आणि हे मला खरं तरुणांना या माध्यमातून सांगायचं आहे. बरोबर. आता तुम्ही एक मुद्दा सांगितला, समजा की प्रत्येक मुलाच्या मनात हा प्रश्न असतो की स्टार्टअप करायचं की नोकरीला जायचं, तर याचं सोल्युशन कसं शोधायचं? म्हणजे आजच्या यंग जनरेशनने कसं ठरवायचं की समजा मी स्टार्टअप केला पाहिजे का मी नोकरी केली पाहिजे? आणि खरं तर स्टार्टअप किंवा नोकरी हा मुळात प्रश्न हा का भेडसावतो ह्याचं मी तुला पहिल्यांदा कारण सांगतो, मग मी त्या उत्तराकडे येतो. मला स्टार्टअप करायचं आहे. मला बरेच मेसेजेस येतात, सोशल मीडियावरनं मेसेंजरवरती मेसेजेस येतात की सर स्टार्टअप करणे का है, पैसा है थोडा बहुत बट स्टार्टअप करणे का आयडिया दे दो. म्हणजे कुठले तरी कुठे चालतात आता, फूडमध्ये करू का, हे करू का? मी बोलतो बाबा रे करू नकोस, कारण दुसऱ्याकडनं आयडिया घेऊन स्टार्टअप करता येत नाही आणि स्वतःला ते भिनलं पाहिजे, स्वतःला तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला पाहिजे. म्हणजे आता तू पॉडकास्ट करतो म्हणून मी पण पॉडकास्ट करणं, किंवा हा XYZने हॉटेल टाकलं म्हणून मी पण टाकलं आहे, की हॉटेल बिझनेस खूप चालतं आहे म्हणून मी टाकणार. अशा प्रकारे तुम्ही उद्योगाकडे बघू शकत नाही. याचा साधा सरळ उपयोग असा आहे की तुम्ही आज मला स्टार्टअप करायचं आहे असं म्हणून तुम्ही स्टार्टअप करू शकत नाही. स्टार्टअप करण्यासाठी बेसिकली आयडिया लागते. आयडिया येण्यासाठी तुम्हाला ग्राहकाची नीड आयडेंटिफाय करावं लागते, त्याला काय एक्झॅक्टली पाहिजे. ती नीड आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते कळायला लागतात. ते प्रॉब्लेम्स कळण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी रिलेट व्हावं लागतं. म्हणजे इतकी मोठी ती डीप जर्नी आहे. आणि ते तुम्हाला ज्यावेळी प्रॉब्लेम्स कळतात त्याच्याशी मी आयडेंटिफाय होऊ शकतो का, मी ते रिलेट होऊ शकतो का ॲज अ एंटरप्रेन्योर, ॲज अ उद्योजक, ते तुम्हाला ठरवावं लागतं. की प्रॉब्लेम्स आहेत पण मी तो सॉल्व्ह करू शकतो का, मी तो करायला पाहिजे का, मला ते करताना आनंद येईल का, मी त्याच्यामध्ये लॉंग टर्म सस्टेन होऊ शकतो का. या गोष्टींचा जोपर्यंत तुम्ही मनाशी ठरवत नाही तोपर्यंत आयडिया दिसली काहीतरी, आता फूडमध्ये खूप चाललेलं आहे करूया काहीतरी, किंवा ॲग्रोटेकमध्ये बऱ्याच जण मला विचारतात की ॲग्रोटेकमध्ये सर काय करू का, फूड प्रोसेसिंगमध्ये काय करू का. अशा पद्धतीने तुम्ही स्टार्टअपचे विचार करू शकत नाही. म्हणून नोकरी किंवा स्टार्टअप असं बघण्यापेक्षा तुम्ही एक लॉंग टर्म करिअर ठेवा की मला या स्किल्समध्ये या कॉम्पिटन्सी पाहिजे. बेसिक एंटरप्रेन्योर माइंडसेट असेल तर तुम्ही जिथे नोकरी करताय, ज्या पद्धतीने करताय, तिथे तुम्ही साधारणपणे तुमचा कल ठरवा की मला कुठल्या प्रकारचे स्किल्स आवडत आहेत, कुठल्या प्रकारचं काम जमत आहे, कुठले प्रॉब्लेम्स मला भेडसावत आहेत, कुठले प्रॉब्लेम सोडवण्याची मला, म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना, मला खाज आहे, ती मला सॉल्व्ह करायचं आहे, असं जिथे वाटतंय. आणि मग आयडिया तुम्हाला जर का आली ती वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायची, ती तुम्हाला आज येईल, 10 दिवसांनी येईल, 2 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, असं सांगून आयडिया येत नाही की मला आता आज बसलोय, मला दुपारी 1:30 वाजता आयडिया आला पाहिजे, असं होत नाही. आणि त्यावेळी येईल, त्यावेळी तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की अरे तो बघ हा किती लकी आहे. देर इज नथिंग लाईक लक. लक म्हणजे काय की वेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स यू आर प्रिपेअर्ड. ती ऑपॉर्च्युनिटी येईपर्यंत आपण प्रिपेअर्ड राहायला पाहिजे आणि ती ऑपॉर्च्युनिटी कशी शोधायची हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग तुम्ही नोकरीवरनं स्टार्टअपवरनं नोकरी अशा प्रकारची जर्नी करू शकता. ही मुळात हा कॉन्सेप्टच आपल्या लोकांना नवीन आहे की आपण सारखं हे का हे का हे असं नाही आहे. आपण त्याच्यातनं स्मूथली करू शकतो. मग मला जर का फूडमध्ये समजा स्टार्टअप करायचं आहे कारण मला ते आवडतं आहे, तर मग तुम्ही कुठेतरी नोकरी करा. तुम्ही त्यातले सगळे नुआन्सेस अंडरस्टँड करा, काय करतात, कसं करतात, कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन असतं, कशा प्रकारचं प्रोसेसिंग असतं, कशा प्रकारचं पॅकेजिंग असतं, हे सगळं शिकून घ्या. आणि ते शिकता शिकता ग्राहकांशी करता करता तुम्हाला काहीतरी आयडिया क्लिक होईल. त्या आयडियाला मग तुम्ही पुढे घेऊन गेलात तर तुम्हाला स्किल्स पण मिळाले, तुमच्याकडे मानसिकता पण आहे, तुमच्याकडे नॉलेज पण आहे, आणि मग देन यू कॅन गेट इन टू स्टार्टअप्स. बरोबर. म्हणजे मला काय कळालं की सगळ्यात आधी जर तुम्हाला उद्योग करायचा असेल किंवा स्टार्टअप करायचं असेल तर आयडिया महत्त्वाची आहे. असं म्हणू नका की मी याची आयडिया कॉपी करतो, त्याची करतो. थोडासा ज्या फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये थोडंसं जॉब करा, एक्सपिरियन्स घ्या, आणि त्यातून मग तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया क्लिक होईल आणि मग नंतर तुम्ही करू शकता स्टार्ट. किंवा याच्यामध्ये सुद्धा आयडिया हा स्टार्टिंग पॉईंट म्हणण्यापेक्षा सुद्धा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं समाजामध्ये दुर्दैवाने होतं का. आणि मी परत शालेय आपल्या एज्युकेशन सिस्टमकडे जातो. दुर्दैवाने होतं काय की आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा इतका नगारा वाजवला जातो की आम्ही मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवतो. परंतु दुर्दैवाने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवताना प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन हे शाळेमध्ये शिकवतच नाही.
शाळेतला शिक्षक आपल्याला क्वेश्चन पेपर देतो, प्रश्नपत्रिका देतो आणि सांगतो उत्तर लिहा. बरोबर. मग आपण उत्तर लिहितो, पण प्रश्नपत्रिका काढतात कशी हे आपल्याला माहीतच नसतं. आता रिअल लाईफमध्ये कोणी आपल्याला सांगणार नाही की प्रॉब्लेम्स कशा आयडेंटिफाय करते. हे शिकावं लागतं, हे समजावं लागतं. ते शाळा कॉलेजांमध्ये शिकवलं जात नाही. मग ते आपल्याला ॲक्च्युली ती कॉम्पिटन्सी बिल्ड करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला जर का नीट व्यवस्थित आयडेंटिफाय झाला तर मग तुम्ही आयडियाकडे येऊ शकता. आणि तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी लोकांची रिलेट कसं होणं. दुर्दैवाने आता मी तुम्हाला दोष देणार नाही, पण तुमची पिढी किंवा त्याच्या पुढचे लहान मुलंसुद्धा बघतो, म्हणजे जे आता 15, 20, 22 वर्षाचे वगैरे आहेत, ते एम्पथीमध्ये हळूहळू कमी होतात. एम्पथी म्हणजे दुसऱ्याबरोबर रिलेट होणं. आणि आपण एक संकुचित मनोवृत्तीकडे जातोय. मी, माझं घर, माझं फॅमिली, माझं चालू बस, की मला दुसऱ्याच्या प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नाही. ह्याच्यातनं तुम्ही स्वतःतलं एंटरप्रेन्योर माइंडसेट कमी करताय. ज्यावेळी ॲज अ एंटरप्रेन्योर तुम्हाला दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स कळतात, कारण तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर पैसे देणार नाही आहेत, तुम्हाला ग्राहक पैसे देणार. बरोबर. मग ग्राहक कधी पैसे देईल तुम्हाला? ज्यावेळी तुम्ही त्याच्या गरजा समजाल आणि त्याच्या गरजा सोडवण्याचा प्रयत्न कराल, स्वतःच्या डोकं वापरून, आयडिया वापरून, स्किल्स वापरून, त्यावेळी तो तुम्हाला पैसे देईल. मग त्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी पालकांना पण नेहमी सांगतो की मुलांना मुक्त करा, त्यांना वावरू देत, लोकांमध्ये वावरू देत, त्यांना प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू देत, त्यांना ते प्रश्न विचारू देत. आणि ते विचारून त्यावेळी त्यांच्याकडे आयडिया येतील. त्याच्यातनं मग हळूहळू त्यांची मानसिकता बनेल की यार ये प्रॉब्लेम है, ये सॉल्व कर सकते हैं, मेरे पास मेरे को AI आता है, मेरे को कोडिंग आता है, किंवा मला फूड प्रोसेसिंग जमतं, किंवा माझ्याकडे कम्युनिकेशन चांगलं आहे, किंवा मला संगीत चांगलं आहे, संगीत वापरून मी काय करू शकतो. अशा प्रकारे आपलं स्किल वापरून तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता हे त्यांना कळलं तर देन एंटरप्रेन्योरशिप कॅन बी इझी. येस. पण मग आता तुम्ही लहान मुलांचा उल्लेख केला, पण लहान मुलांचं तर एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढली की समजा JEEची तयारी करायची, नीटची तयारी करायची, किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची, मग टाइम कधी मिळेल आणि तो प्रॉब्लेम कधी आयडेंटिफाय करेल, याच्यावरती काय सोल्युशन सांगता येईल? आता कसं आहे माहिती आहे का, की हे तू अगदी सांगितलं बरोबर. आणि आमचा पेरेंट्स बरोबर हाच हे असतो. मला कितीतरी पेरेंट येऊन म्हणतात, सर तुम्ही सांगता ते तंतोतंत पटतं, पण आमची मुलं शाळेमध्ये जातात, मग ते शाळेतलंच शिकवलेलं परत करण्यासाठी क्लासेसला जातात, त्याच्यानंतर मग रोबोटिक्स असतं, मग बाकीचे क्लासेस याच्यातनं, आणि परत JEEचं प्रिपरेशन वगैरे. सगळ्यांना JEE द्यायची असते, कारण आपल्याला वाटतं की माझ्या मुलाला 80% मिळाले तरी तो JEE क्रॅक करेल. हे एक प्रकारचं आपण स्वप्न कुणीतरी आपल्याला विकलेलं असतं डोक्यावर बसून, किंवा आपण त्याला भाळलेलो असतो की काही ना काहीतरी होईल. हा JEE देणं हा आपल्या, किंवा UPSC देणं हाच आपल्या आयुष्याचा उद्धार आहे. परंतु मुळातच स्वतःचे स्किल्स ओळखणं, स्वतःच्या कॉम्पिटन्सीज ओळखणं ह्याच्यासाठी करतात. आणि हे करताना तुम्हाला काही वेगळा करिक्युलम करायला पाहिजे असं नाही. तुम्ही साध्या सोप्या गोष्टीमध्ये, अगदी साधी गोष्ट सांगायची झाली तर जर्नी मॅपिंग नावाची टेक्निक आम्ही मुलांबरोबर वापरतो. आता जर्नी मॅपिंग म्हणजे काय, की मी आता इथून समजा मुंबईला जाणार असेल तर त्या जर्नीमध्ये तुम्ही नुसतं ऑब्झर्व करा, नुसतं लक्ष द्या आणि ऐका लोकांना, आणि त्याच्यातनं टिप्पणी करा. या जर्नीतून तुम्ही काय शिकलात, लोक काय बोलतायत, कुठे बोलतायत, काय कसं चाललंय, कुठले त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, या भागामध्ये कचरपट्टी नाही आहे, त्यांना कचरा टाकायला दूर जावं लागतंय, इथे पाणी मिळत नाही आहे, बिसलेरी बॉटल मिळत नाही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करा. ते करून झाल्यानंतर आम्ही सांगतो मुलांना आता ती जर्नी पूर्णपणे टिपा, 2 पानात, 3 पानात, 4 पानात, हे पूर्णपणे जितकं डिटेलमध्ये करता. आता ह्याच्यातनं लोकांची आयडेंटिफाय करण्याची, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्याची युझिंग लिस्निंग आणि ऑब्झर्वेशन स्किल्स हे मुलांचं वाढतं. आता हे करायला तुम्हाला काय शाळा कॉलेजमध्ये स्पेसिफिकली कोर्स करायला पाहिजेत अशातला भाग नाही. अशा छोट्या छोट्या टेक्निक्स करून 5 Why नावाची टेक्निक आम्ही मुलांबरोबर करतो, की एकाच गोष्टीला 5 वेळा वाय विचारा. म्हणजे त्याच्या खोलात जाता की मला भूक लागली आहे, का भूक लागली आहे, कारण मी आज डबा आणला नाही, का डबा आणला नाही, कारण माझ्या आई आजारी आहे, का आजारी आहे, कारण आमच्याकडे पोल्युशन आहे, का पोल्युशन आहे, कारण आमच्याकडे फॅक्टरीमधनं पाणी हे जातं. मग आता तुम्हाला कळलं मी डबा आणला नाही हा प्रॉब्लेम नाही आहे, तर आमच्याकडे पोल्युशन आहे हा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्याकडे जाऊन तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ह्या प्रकारचं तुम्ही मुलांची मानसिकता तयार केली तर उद्या त्यांनी जॉब करू देत, त्यांनी डॉक्टर होऊ देत, लॉयर होऊ देत, गिटारिस्ट होऊ देत, आर्टिस्ट होऊ देत, किंवा त्यांनी उद्योजकता करू देत, ह्या पूर्ण फ्रेमवर्कचा त्यांना फार फायदा होतो. आणि दिस इज समथिंग अनफॉर्च्युनेटली हे एज्युकेशन सिस्टीममध्ये यायला पाहिजे. आम्ही आमच्या परीने भांडतोय, त्यांना सांगतोय, परंतु हे जर का आपण मुलांना डायरेक्टली इनडायरेक्टली शिकवू शकलो तर त्यांची मानसिकता त्या प्रकारे तयार होईल. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की असं त्याला कोर्स वगैरे लावण्यापेक्षा त्याचा माइंडसेट कसा चेंज होईल लहानपणापासून, याच्यावरती पालकांनी जास्त काम केलं पाहिजे. अगदी बरोबर. ओके. म्हणजे US मध्ये वगैरे कन्सेप्ट आहे लेमोनेड स्टँड, की मुलांना एक छोटासा लेमोनेड स्टँड म्हणजे काय, लिंबू सरबत बनवणं सोपं आहे. एक लेमोनेड स्टँड टाकून आपल्या फन फेअरमध्ये त्यांना विकू दे ग्राहकांना. त्या इंटरॅक्शनमधनं ते खूप शिकतील.
ग्राहक का घेत नाही आहे, लेमोनेट का घेत नाही, 10 रुपयाचं लेमोनेट आहे तो का घेत नाही आहे, घेतोय तर का घेतोय, तर घेतल्यानंतर त्याला आवडलं तर तो दुसऱ्याला रेफर करतो का, रेफर करताना काय सांगतो, त्याच्यामुळे किती ग्राहक येतात. हे नुसतं त्यांना ट्रान्झॅक्शन 6वी-7वीमध्ये तरी कळलं की ग्राहकाशी इंटरॅक्शन कसं करायचं. मुळात तोंड उघडून माझं लेमोनेट घ्या हे सांगणं सुद्धा आहे, बोलणं, हा कॉन्फिडन्स तो सुद्धा येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मी चांगलं लेमोनेट बोललं, मी शांत बसलो तर कसं काय विकलं जाणार. कारण कुठल्याही बिझनेसचा मेन पॉईंट तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आहे. ॲब्सोल्युटली. जर तुमची तीच जर वीक असेल तर मग तुम्ही कसं होणार ना. आणि कम्युनिकेशन स्किल्समध्ये तुमचं इंग्रजी किती चांगलं आहे, तुमचं मराठी वक्तृत्व किती चांगलं आहे, यापेक्षा सुद्धा त्याच्या मागची तुमची प्रेरणा आणि तुमचा पुश किती आहे, तुमची पॅशन किती आहे, हे समोरच्याला बघताना बरोबर कळतं. 2 सेकंदामध्ये त्याला कळतं. आणि मग तो त्याच्यामधनं तुम्ही तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोला किंवा तुम्ही तोडक्या मोडक्या मराठीत बोला, परंतु त्याला एकदा ते भिडलं की यार इसका. आता आपल्याकडे वडापाव विकणार असतात, किती ते त्यातले शिकलेले असतात, परंतु तरी आपण लांबून त्याच्याकडे वडापाव खायला जातो ना, कारण ते आपल्याला एकदा ते भिडलेलं असतं तो खाताना, आणि मग त्याच्यानंतर आपण जातो. या त्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, परंतु हे आकलन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कम्युनिकेशनचे कोर्स करतो, त्यांना इंग्रजी स्पीकिंग करा, पब्लिक स्पीकिंग करा, हे करा, माझं काही म्हणणं आहे, पैसे असतील तर आणखीन करा, परंतु मुळात हा कॉन्फिडन्स जनरेट करणं, त्या सायकलमध्ये टाकणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधी गोष्ट बघणं. आपण स्विमिंग शिकवायचं असेल तर आपण काठावर बसून मुलाला स्विमिंग शिकवू शकत नाही, त्याला पाण्यात टाकावं लागतं, त्याच्या नाकातोंडात पाणी द्यावं लागतं. सायकल शिकायची असेल तर सायकलवरती बसून पडावं लागतं. अशाच प्रकारे एखाद्या उद्योजकतेच्या सायकलमध्ये ते पडले, ते त्याच्यामध्ये इमर्ज झाले, तर मग त्याच्यातनं ते शिकू फार चांगल्या पद्धतीने शकतात. ओके. खूप छान तुम्ही समजून सांगितलं. आता तुम्ही लहान मुलांबद्दल तर व्यवस्थित समजून सांगितलं समजा, पण जे मोठे मुलं असतात किंवा यंग मुलं असतात ज्यांना बिझनेस करायचा असतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं आता डिटेलमध्ये जाऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही स्किल्स बऱ्याच वेळेस बोललेत, तर जर समजा एखाद्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर अशा कुठल्या स्किल्स आहेत की त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत, आणि जर नसतील तर त्यांनी त्या डेव्हलप केल्या पाहिजेत? हे 2-3 महत्त्वाचे स्किल्स आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे एम्पथी, लोकांशी रिलेट होणं अत्यंत पॉवरफुल. मी तुम्हाला पाहिजे तर स्टॅम्पवर लिहून देतो, पुढच्या 20-30 वर्षांमध्ये, 40 वर्षां आणि त्याच्याही पुढे, ज्या माणसांना दुसऱ्यांबरोबर रिलेट होण्याची पॉवर आहे, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम अंडरस्टँड करण्याची पॉवर आहे, दे कॅन क्रिएट द वर्ल्ड. आपल्याकडे हल्ली कोडिंगचं खूप फॅड आलं, आता थोडं कमी झालं आहे, पण कोडिंग लहान 6वीतल्या मुलांना 7वीतल्या मुलांना कोडिंग शिकवायचे. का तर टेक्नॉलॉजी आली पाहिजे. स्टीव्ह जॉब्स बघा कसा झाला, मार्क झुकरबर्ग कसा झाला, त्याच्यामुळे कोडिंग शिकलं पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे. परंतु आपण पुन्हा एकदा त्या सगळ्या टेक्नॉलॉजीमधल्या लोअर एंड स्किलला जातो की बाबा कोडिंग शिक, कुठेतरी कोडरची नोकरी मिळेल आणि कर. परंतु हा कोड वापरायचा कुठे, ॲप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ॲप्लिकेशन आपल्याला समजलं तर त्याच्यामधनं मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 10 कोडर अपॉइंट करू शकतो. पण हा कोड वापरायचा कुठे हेच माहीत नसेल तर मग तुम्ही लो एंड जॉबच करत राहणार. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे एम्पथी, लोकांची रिलेट कसं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसा करायचं, म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी. आणि टेक्नॉलॉजी तुम्ही इग्नोर करू शकत नाही, दुर्दैवाने किंवा सुदैवाने कसंही म्हणा, कारण आता टेक्नॉलॉजी इज पार्ट ऑफ अवर लाईफ. अगदी भाजी विकणारी साधी बाई, अनपढ बाई असेल ती पण आपल्याला UPI पेमेंट करते आणि मोबाईल फोन व्यवस्थित वापरते. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर, नॉट अंडरस्टँडिंग द टेक्नॉलॉजी, द AIच्या आधी काय आहे, AIच्या आतमध्ये काय आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसं करायचं, हे करण्यापेक्षा ते वापरता कुठे येईल त्या प्रकारचे स्किल्स मुलांनी आणि तरुणांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी. तिसरा महत्त्वाचा गोष्ट मी म्हणालो तसं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. चौथी गोष्ट म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग. आपल्याकडे दुर्दैवाने असा एक गैरसमज करून ठेवलेला आहे की काही सिलेक्टेड लोकच क्रिएटिव्हली विचार करू शकतात. म्हणजे आपल्याकडे ती लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन थिअरी आहे. लेफ्ट ब्रेन म्हणजे ॲनालिटिकल, राईट ब्रेन म्हणजे क्रिएटिव्ह, आणि क्रिएटिव्ह लोकच क्रिएटिव्हली विचार करू शकतात. मला एक माणूस दाखवा जगामध्ये ज्याला फक्त अर्धा ब्रेन आहे, असं हे काही माणूस नाही. याच्यात 2ही ब्रेन आहेत. मग याचा अर्थ आपण क्रिएटिव्ह ब्रेन आहे परंतु तो वापरत नाही. तो वापरायला आपल्याला शिकवलेलंच नाही. शिक्षण प्रणालीतनं आपण क्रिएटिव्हिटी पूर्णपणे बाहेर काढून टाकली आणि मग त्याला 23-24 वर्ष सांगतो आता क्रिएटिव्हली आयडिया काढ. कसा काढणार तो? आणि त्याला तुम्ही 10 वर्ष त्याला कंडिशन केलं आहे की तू क्रिएटिव्ह विचार करू नको. ही क्रिएटिव्ह थिंकिंग जपायला पाहिजे. एक क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲबिलिटी टू आस्क स्टुपिड क्वेश्चन्स, क्युरिओसिटी ज्याला म्हणतो, ती क्युरिओसिटी अत्यंत गरजेची आहे. आपण हळूहळू तरुणांमध्ये ती क्युरिओसिटी कमी होत जाते. म्हणजे त्यांना थोडी लाज वाटायला लागते, आपण चुकीचा प्रश्न विचारता लोक असतील. ही भीड काढून टाकायला पाहिजे की आपण विचारायचे प्रश्न, आपल्या जर का नाही कळलं तर लोक हसले तरी सुद्धा त्याच्यात. म्हणजे मी नेहमी तरुणांना उदाहरण देतो,
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला कारण त्याच्या डोक्यावरती ॲपल पडलं. आता न्यूटन काय जगातला पहिला माणूस नव्हता ज्याच्या डोक्यावर ॲपल पडलं, त्याच्या आधी बऱ्याच जणांच्या डोक्यावर पडलं असेल, परंतु न्यूटन हा पहिला माणूस होता ज्याने प्रश्न विचारला की ॲपल खाली का पडलं, वर का नाही पडलं, साईडला का नाही पडलं. त्याने विचार केल्यानंतर मग तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. हा स्टुपिड क्वेश्चन विचारणं हे अत्यंत गरजेचं. प्रश्न विचारा. आणि शेवटचं सगळ्यात म्हणजे मॅनेजिंग फेल्युअर्स. आपल्याकडे खूप असा प्रकार आहे की फेल्युअर नाही आलं पाहिजे. पहिलं फेल्युअर आलं की मुलं डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना वाईट वाटतं, त्यांचा कॉन्फिडन्स जातो. म्हणजे हा स्वतःवरती आपण केलेला अन्याय आहे. आपल्यामध्ये बरेच स्किल्स असतात. म्हणजे म्हणताना आपण असं म्हणतो की जन्माला आलेलं प्रत्येक मूल युनिक असतं, त्याच्यामध्ये काहीतरी युनिक स्किल्स असतात. मग तुम्हाला फेल्युअर आलं याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीमध्ये फेल झालात. दॅट डझंट मीन युअर फेल्युअर ॲज अ ओव्हरऑल. तुमच्याकडे आणखीन काहीतरी गोष्टी असतील तर तुम्ही करू शकता. त्यामुळे फेल्युअर मॅनेज कसं करायचं, त्यातनं क्विकली शिकायचं कसं, ते शिकून पुढे कसं जायचं, हे 5-6 स्किल्स जर का आले तर मुलं उद्योजकता तर करू शकतीलच, परंतु नोकरीमध्ये शेवटी नोकरी करताना पण सगळ्यांना ग्रो व्हायचं असतं. त्यांना व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं असतं, त्यांना CEO व्हायचं असतं, त्यांना ग्रोथ पाहिजे असते. आता हे सगळं करताना शेवटी ज्याचं डोकं एंटरप्रेन्योर चालतं अशाच लोकांना त्यांचे जे फाउंडर्स आहेत ते CEO करतील. बरोबर. म्हणजे टाटानं जर का CEO पाहिजे असेल तर ही विल ऑल्सो फाइंड आउट पर्सन हू हॅज एंटरप्रेन्योर माइंडसेट. आणि म्हणून टाटा ग्रुपचे चंद्रशेखर CEO झाले. तर अशा पद्धतीने म्हणजे आपण सत्या नादेलाचं उदाहरण घेतो, आपण अशी वेगळी उदाहरणं घेतो. हे का CEO झाले? कारण त्यांच्यामध्ये ते एंटरप्रेन्योर माइंडसेट आहे. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही बिल्ड केलं, माइंडसेट तुमच्याकडे असेल, हे मी जे सांगितले ते 5-6 स्किल्स तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली यू कॅन स्टार्ट लुक. आणि नॉलेज जर का असेल तर प्लेंटी ऑफ नॉलेज इज अवेलेबल. आज सुदैवाने तुमच्या पिढीकडे किंवा पुढच्या पिढीकडे ॲट अ क्लिक ऑफ अ बटन यू हॅव नॉलेज, अमेझिंग नॉलेज. ते नॉलेज कसं वापरायचं, कसं हे करायचं, त्याचं जर का तुम्ही आकलन करून घेतलं तर आय थिंक नाव गेटिंग इन टू स्टार्टअप इज फार मोर इझियर दॅन अर्लियर. शेवटचं त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की भांडवल. मला बरेच जणांचे येतात की आम्हाला माहिती होता की सर पैसा नाही आहे, पैसा पाहिजे, कसं भांडवल करायचं. मित्रांनो, डेटा बघा तुम्ही. भारतामध्ये यावर्षी स्टार्टअपमध्ये फंडिंगमध्ये 35 लाख करोड रुपये इन्व्हेस्ट झाले. 5 वर्षापूर्वी हा डेटा 9 लाख करोड होता. म्हणजे गेल्या 5 वर्षात 4 पट वाढलं. आणि असा अंदाज आहे की 2030पर्यंत आणखीन 4 पट वाढेल. म्हणजे याचा अर्थ स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये पैसा आहे. दुर्दैवाने आपण तो स्टार्टअप पैसा आकर्षित करण्याच्या लेवलपर्यंत पोहोचत नाही. आणि मग आपण कंप्लेंट करतो पैसा नाही आहे, पैसा नाही. पैसा आहे, परंतु तुम्ही त्या लेवलपर्यंत कसं पोचाल, त्या लेवलपर्यंत लोकांना तयार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते एकदा तुम्हाला ती ट्रिक कळली तर मग तुम्ही स्टार्टअपमध्ये पैसा पण आकर्षित करू शकता. मग ते लोन असेल, इक्विटी असेल, मी त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, आणखी 2 तास सेपरेट पॉडकास्ट. परंतु हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. तर जो माझा नेक्स्ट क्वेश्चन होता त्याचं तर तुम्ही आन्सर दिलं आहे की जर तुमच्याकडे विजन क्लिअर असेल तर पैसा ऑटोमॅटिकली येऊ शकतो. त्या लेवलला तुम्हाला पोचायचं आहे. ओके. पण मग आता मराठी मुलांचं सांगतोय मी. मराठीच काय म्हणजे इन जनरल सध्याचा ट्रेंड सांगतोय की बरेच लोक काय करतात की एखाद्या याची फ्रँचायझी घेतात, चहाच्या दुकानाची असेल, कपड्याच्या दुकानाची किंवा कुठल्याही याची, आणि त्यांना असं वाटतं की आम्ही उद्योजक झालो. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता की इथून पुढचा ट्रेंड कसा असला पाहिजे, काय केलं पाहिजे? मुळात हा फ्रँचायझी बिझनेस आहे. हा बिझनेसमध्ये जर का तुमचं सेलिंग स्ट्रॉंग असेल, तुमचं विकण्याची तुमच्याकडे पॉवर असेल, कम्युनिकेशन असेल, तुम्ही ग्राहकांना व्यवस्थित कन्व्हिन्स करू शकता, टोप्या लावणं नाही पण कन्व्हिन्स करू शकता, अशा प्रकारचं स्किल असेल तर फ्रँचायझी बिझनेस इज अ गुड बिझनेस. आता फ्रँचायझी बिझनेसमध्ये काय, आता चहाचं तुम्ही उदाहरण घेतलं किंवा फूडच्या फ्रँचायझी, फ्रँकी बनवण्याचं असतं, तर त्यांची पूर्ण रेसिपी सेट असते आणि ते तुम्हाला समजा नगरमध्ये किंवा लातूरमध्ये तुम्हाला ते फ्रँचायझी देतील आणि मग तिथे तुम्ही ग्राहक करायचे असतात आणि मग तुम्हाला त्यातनं पैसे लागतात. आता याच्यामध्ये होतं कसं की सगळ्या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ग्राहक मिळवणं. बरोबर. ते ग्राहक मिळवण्याचं काम ॲज अ फ्रँचायझी ओनर तुम्ही करता. बरोबर. आणि त्यातला जो प्रोसेसिंग पार्ट जो असतो म्हणजे मटेरियल बनवणं आणि हे करणं, तो पार्ट त्या कंपनी घेतलेला असतो. परंतु दुर्दैवाने जवळपास 60-70% त्या व्हॅल्यू चेनमधला पैसा हा फ्रँचायझी घेतं आणि 40% म्हणजे जो सगळ्यात महत्त्वाचं काम असतं कस्टमर आणणं, त्या कामाला ह्याच्यामध्ये कमी पैसे मिळतात. आणि हा फ्रँचायझीचा स्मार्टनेस म्हणा, परंतु ते तुम्हाला रेडी प्लॅटफॉर्म देतात ग्रो करण्यासाठी, कारण तुमच्याकडे आयडिया नसते पण तुमच्याकडे हे स्किल असतं. माझं तरुणांना प्रामाणिक मत आहे की तुमच्याकडे ग्राहक आणण्याचं जर का स्किल असेल आणि तुम्हाला जर असं वाटतं की मला पुढचा स्टार्टअप, मी बऱ्याच जणांना असं सांगतो नाही, फ्रँचायझी ओनर्स मारतील मला सांगितल्याबद्दल, की तुम्हाला असं वाटतं की मला तरुणांबरोबर बिझनेस करायचा आहे, मला
प्रिंटेड टी शर्टचा बिझनेस करायचा, मग मला तरुण पाहिजेत, तर मग तुम्ही आणि तुमचं प्रॉडक्ट रेडी नसेल, तुमच्याकडे त्याचे पैसे नसतील, तर तुम्ही बेशक एखादी फ्रँचायझी जर का घेतलीत आणि त्याच्यातनं तरुणांपर्यंत जुडले गेलात, तो कस्टमर कसा विचार करतो, काय करतो, काय खातो, काय पितो, तो सोशल मीडियावर किती वेळ घालवतो, हे सगळं जर का तुम्ही फाइंड आउट केलं आणि अंडरस्टँड केलं, कस्टमर जोडलीत आणि मग त्याला तुम्ही स्वतःचं नुसतं दुसरं प्रॉडक्ट ज्यावेळी तुम्ही तयार कराल ते देऊ शकलात, तर देन यू हॅव बिल्ड द कस्टमर नेटवर्क. तुम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे आणि आता तुम्ही स्वतःचं प्रॉडक्ट पण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग करून उद्योजकतेकडे जाऊ शकता. तिथे तुमचा रिस्क कमी होऊ शकतो, कारण तुमचा बेसिक जो रिस्क आहे ग्राहक मिळवण्याचा, तो तुम्ही ऑलरेडी क्रॅक केलात दुसऱ्याच्या फ्रँचायझी घेऊन. अशा पद्धतीने बघू शकता. पण दुर्दैवाने हा पण फॅक्टर आहे की फ्रँचायझी घ्यायला पैसे जास्त लागतात. तर जर का तुमच्याकडे पैसे असतील आणि तुमच्याकडे हा मार्ग असेल तर फ्रँचायझी घेणं फायद्याचं ठरू शकतं. परंतु हा ग्राहक मिळवणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ते जमलं पाहिजे तरच तुम्ही फ्रँचायझी बिझनेस आगे पुढे घेऊन जाऊ शकता. ग्राहक जर मिळाला तर म्हणजे फ्रँचायझीज काय कुठलाही बिझनेस, हेच माझं कारण तीच मेन गोष्ट आहे. बरोबर. येस. आता आणखी एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे की समजा काही लोक असतात, यंग मुलं, ते आई वडिलांकडून पैसे घेतात किंवा कुठल्याही याने पैसे तर जमा करतात, तो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, परंतु ते बिझनेस चालू केल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर कुठलंही कारण असू द्या तो बिझनेस फेल येतो. मग त्यानंतर त्या मुलांना कळत नाही की आता काय केलं पाहिजे. तो बिझनेस तसाच कंटिन्यू चालू ठेवायचा, कधीपर्यंत चालू ठेवायचा, की तो बंद करून नेक्स्ट स्टेप काय घ्यायची. बट मग अशी म्हणत तसं मॅनेजिंग फेल्युअर्स हा फार उद्योगामधला फार महत्त्वाचा पैलू. आणि हे मी का सांगतोय, कारण मी स्वतः फेल्युअरमध्ये गेलो. मी मगाशी सांगितलं तसं माझा पहिला स्टार्टअप फेल झाला आणि तो फेल झाल्याची कारणं बरीच होती. म्हणजे मार्केट चेंज झालं, मार्केट डायनामिक्स चेंज झालं, मंदी आली वगैरे सगळं. परंतु मी जर का ज्याच्यावर रिफ्लेक्ट केलं तर मला आत्ता असं वाटतं की त्यावेळी माझी स्टार्टअप माइंडसेटच नव्हती. मी जॉब माइंडसेटमधनं स्टार्टअप माइंडसेटमध्ये गेलो आणि त्या चुकीमुळे माझा तो स्टार्टअप फेल झाला असेल. परंतु तुमचा स्टार्टअप ज्यावेळी फेल होतो त्यावेळी त्या 1.5 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा ज्यावेळी चालला होता त्यावेळी ते ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे की ग्राहक आपल्यापासून का दूर गेला. समजा आपला आधीच सुरुवातीला चांगलं चालू होतं, याचा तर ग्राहक येत होता, ग्राहकाला ते आवडत होतं, परंतु मग तो टप्प्याटप्प्याने बाहेर का गेला, या गोष्टी जाणणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या भागामध्ये म्हणजे किंवा त्या पूर्णपणे त्या प्रोसेसमध्ये दुसरं कुठलं कॉम्पिटिशन आलं आहे का, हॅज द मार्केट कम्प्लिटली चेंज विच आय हॅव मिस्ड, ते चेंजेस काय आहेत आणि त्या चेंजबरोबर एक रिकूप झालो की नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या पण चेंज करू न शकल्यामुळे आज बुडालेल्या आहेत. तर ते माझं झालेलं आहे का, मग इधर माझी सर्व्हिस हळूहळू डिटोरेट झाली किंवा माझा प्रॉडक्ट डिटोरेट झाला आणि मग ग्राहक हळूहळू मागे गेला, किंवा ग्राहकाला माझ्यापेक्षा जास्त चांगली व्हॅल्यू देणारा दुसरा कोणतरी मिळालेला आहे आणि त्याच्याकडे तो गेलेला आहे, किंवा तिसराच कुठला तरी अल्टरनेटिव्ह उभारला आणि त्याच्यामुळे मी गेलो आहे. हा ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण स्टार्टअप फेल झालं याचे मल्टिपल कारणं आहेत, पण त्या कारणाशी जाऊन अल्टिमेटली ते काढणं जवळचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि मी बघतो तरुणांकडे की आईवडिलांकडे पैसे घेतले, मग आता ते पैसे बुडाले, मग आता परत कुठल्या तोंडाने आईवडिलांकडे जाऊन पैसे मागायचे, या क्रायसिसमध्ये आपण असतो. म्हणून सुरुवातीलाच बिझनेस करताना, ज्याला आम्ही फ्रुगल बिझनेस मॉडेल असं म्हणतो, कमीत कमी पैशामध्ये तुम्ही, म्हणजे लिमिटेड रिसोर्स असं म्हणतात, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बिझनेस करू शकता, ग्राहक कसे निवडू शकता, सुरुवातीलाच भरपूर पैसा मार्केटिंगवरती खर्च न करता आधी ग्राहक जोडण्यावरती करून त्याच्यामध्ये रिसोर्सेस कमी वापरून स्वतःहून ग्राहक कसे निवडायचे, अशा प्रकारे जर का तुम्ही बिझनेस केलात तर तुम्हालाची पैशाची रिक्वायरमेंट पण कमी होत जाते. आणि तशा प्रकारे ज्याला आता लीन स्टार्टअप इकोसिस्टम असं म्हणतात, आणि आम्ही ज्यावेळी मुलांना आता तरुणांसाठी आम्ही जे प्रोग्राम सुरू केलेले आहेत, मी स्वतः मेंटरशिप त्यांना घेतो, त्यामुळे मी त्यांना हे लीन स्टार्टअप्स कसे उभे करायचे याबद्दल शिकवतो. रॅपिड प्रोटोटायपिंग कसं करायचं, की एखादी गोष्ट चालत नसेल तर क्विकली त्या चेंजेस कसं करायचं, थांबायचं नाही 6 महिने की नाही होत आहे, होईल आणखीन होईल, असं काही नाही होत. म्हणजे आईन्स्टाईन स्वतः म्हणाले, इफ यू कीप ऑन डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन यू विल गेट द सेम रिझल्ट अगेन अँड अगेन. मग त्यात चेंजेस कसं करायचं, या गोष्टी केल्यात तर तुमचं कॅपिटल पण वाचेल, तुमचा रिस्क पण कमी होईल आणि तुम्हाला आईवडिलांना तोंड दाखवणे अशी सिच्युएशन पण येणार नाही. या प्रकारे बिझनेसकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, म्हणजे मला 2 गोष्टी कळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचा बिझनेस तुम्ही करत असाल आणि तो जर फेल झाला असेल समजा, तर त्याचं रिझन शोधायचं की बिझनेस नेमका कशामुळे फेल झाला. ओके, आणि त्यातून मग नंतर नेक्स्ट स्टेपला इम्प्लिमेंटेशन करायचं. आणि जर एखाद्याला स्टार्ट करायचं असेल तर मोठं कॅपिटल इन्व्हेस्ट न करता एक छोटंसं प्रोटोटाईप चालू करायचं, छोटंसं मॉडेल चालू करायचं आणि मग नंतर ते स्केल करायचं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा थँक्यू तू म्हणायला, त्याच्यामध्ये मला क्लिक झालं की उद्योग फेल झाल्यानंतर कारण शोधण्यापेक्षा उद्योग ज्यावेळी सक्सेसफुल असतो ना तेव्हाच ते कारण शोधणं अत्यंत गरजेचं आहे.
कारण त्याच वेळी आपल्याला काहीतरी कळत असतं की काहीतरी वर्क होत, थोडा डाऊनफॉल येतोय, त्याच्या आधी यू शुड ट्राय अँड रिअलाइज. आणि ह्याच्यासाठी सातत्याने ग्राहकाच्या कनेक्टमध्ये राहणं, की त्याला काय आवडतंय आणि त्याला आवडत जरी असेल त्याला का आवडतंय आणि ते का त्याला आवडतंय ते उद्या कुठे रिप्लेस होईल किंवा वेगळा कोणीतरी येऊन करू शकतो का, ते मी किती चांगला देऊ शकतो आणि मी त्याला आणखीन वेगळ्या लेवलला कसं घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे ज्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या बिझनेसमध्ये स्वतःच्या स्किल्सची, त्यावेळी मग तुमच्याकडे अशा प्रकारचे फेल्युअर्स होणार नाही. लोक काय करतात, फेल झाल्यानंतर विचार करतात फेल का झालो, तर फेल व्हायच्या आधी तुम्हाला इंडिकेशन्स आलेली असतात बरोबर की हे काय होतं आणि त्याचे इंडिकेटर्स असतात. आम्ही ज्यावेळी उद्योजकतेबद्दल बसतो त्यावेळी 7 इंडिकेटर्स आहेत. हे 7 इंडिकेटर्स तुम्ही कंटिन्युअसली मॉनिटर करायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपण साधारणपणे हेल्थचं कसं डायग्नोसिस करतो की बीपी वाढायला लागला म्हणजे याचा अर्थ समथिंग इज रॉंग, किंवा शुगर वाढली याचा अर्थ समथिंग इज रॉंग, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डायबिटीज झाला असं नाही, पण यू आर गोईंग टुवर्ड्स दॅट. अशाच प्रकारचे हे काही इंडिकेटर्स असतात. हे इंडिकेटर्स जर का तुम्ही बघितलेत तर तुम्हाला कळतं समथिंग इज गोईंग रॉंग, पण चाललेलं असतं त्यावेळी आपण ते इग्नोर करतो, चल ना हो जाएगा, चाललं ना सगळं, कशाला डिस्टर्ब करायचं. तिथेच ते तुम्ही केलं तर मग हळूहळू तुम्ही पुढे जाता, नाहीतर मग तुमचा डाऊनफॉल सुरू होतो आणि मग आपण रडतो की पैसे गेले. येस. आता तुम्ही जो समजा उपक्रम चालू केलाय की नवीन तरुणांना उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन द्यायचं, त्याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगा ना. आम्ही फ्रँकली मी आता हे आमची 6 वर्ष ही कंपनी चालली. आम्ही शाळेतल्या मुलांना, तरुणांना एका स्ट्रक्चर्ड वेने आम्ही सांगतो, पण तेही करत असताना माझे बरेच मित्र म्हणाले की तू उद्योजकतेबद्दल वेगळा विचार मांडतोस आणि हा मराठी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कदाचित तो हिंदी इंग्रजीतनं पोहोचत नाही. मी बऱ्याच ठिकाणी खरे इंग्लिशमध्ये सगळ्या असल्यामुळे, कदाचित इंग्लिशमध्ये किंवा वेगळ्या राज्यांमध्ये असल्यामुळे हिंदीमध्ये बोलतो, मराठीत बोलण्याचा तसा योग कमी येतो आणि मराठी भाषेवरती प्रेम असूनसुद्धा हे होत नाही, हे मलाही कुठेतरी जाणवत होतं. परंतु वेळ नसल्यामुळे, एवडा कामाचा व्याप असल्यामुळे या गोष्टी होत नव्हत्या आणि वेळ नसल्यामुळे या गोष्टी मी करत नव्हतो. परंतु आता मला प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे की मराठी लोकांपर्यंत, मराठी मातीतनं अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडे पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे कॉन्टेंट, की कसं करायचं. फ्रँकली कॉन्टेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. मी जे माझ्या एक्सपिरियन्समधनं जे शिकलो थोडंफार, किंवा यशातनं अपयशातनं शिकलो, हे मी लोकांपर्यंत ॲक्च्युली पोहोचू शकेन आणि अशा प्रकारचं कॉन्टेंट अवेलेबल आहे. परंतु ते कॉन्टेंट आपल्या त्या गोष्टी आपल्याला कशा उपयोगात आणायच्या, म्हणजे मी एंटरप्रेन्योरशिप थिअरी तुम्हाला सांगू शकेन, पण थिअरी सांगून तुमच्यामध्ये उद्योजकतेचा प्रोफेसर बनवायचा नाही आहे, तर तुम्हाला त्या थिअरी ॲप्लाय करायच्यात आणि ते कशा करायच्या हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही 2 टार्गेट ठेवले. एक म्हणजे अशा प्रकारचं फ्री कॉन्टेंट किंवा फ्री लोकांना देऊन आपण 1 लाख मराठी मनांपर्यंत पोचायचं की त्यांना निदान उद्योजकतेबद्दलची मिसकन्सेप्शन जातील आणि उद्योजकतेबद्दल पॉझिटिव्ह विचार करू शकतील. आणि ती निडल आपण मूव्ह केली आणि त्याच्यातनं 1 लाख लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर अगदी 1000 किंवा 2000 लोकांनी जरी उद्योजकतेची कास धरली तरी आम्हाला चांगलं वाटेल. आणि त्याच्यामधनं ज्या लोकांना खरंच मार्गदर्शन हवं आहे, ज्यांना ध्यास आहे, ज्यांना प्रेरणा आहे, ज्यांना खरंच काहीतरी जिद्द आहे करण्याची, अशा लोकांना कोचिंग नाही किंवा क्लासेस नाही, तर अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्टार्टअप लॉन्चपॅड नावाचं एक सुपर 25 बॅच काढलेली आहेत. आणि अशा बॅचेस आम्ही मल्टिपल करू माझ्या कामाच्या वेळेनुसार कसं करता येईल त्याप्रमाणे. परंतु अशा लोकांना आपण त्यांना मदत करू शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्यांच्या स्टार्टअपवर चर्चा करू शकतो आणि त्यांना उभं करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो. आणि ह्याच्यातनं जर का पुढे 1000 एंटरप्रेन्योर आपण तयार करू शकलो तर आपण समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व लागतो, या पद्धतीने विचार करून आम्ही हा कॉन्सेप्ट केलेला आहे. माझी स्वतःची वेबसाईट आहे www.sushilmondgekar.com. याच्यावरती तुम्ही जाऊन ते बघू शकता. आणि प्रामुख्याने आम्ही अशाच लोकांना अट्रॅक्ट करतो की ज्यांना खरोखरच काहीतरी करायची इच्छा आहे. तुम्ही या, कोचिंग घ्या, शिका, समृद्ध व्हा, अशा प्रकारचा तो प्रकार नाही की मला काहीतरी करायचं आहे, माझ्यामध्ये जिद्द आहे आणि मला हे पाऊल टाकायचं आहे, ते पाऊल टाकायला कशी मदत करता येईल, अशा पद्धतीचा हा प्रोग्रॅम आम्ही तयार केलेला आहे. आणि तुझ्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना मी आवाहन करतो की ह्या प्रोग्रामकडे बघा. हे कॉन्टेंट घेऊन तुम्ही करत असाल तर फंटास्टिक, प्लीज गो हेड अँड डू दॅट. आणि तुम्हाला जर का मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या बॅचेसमध्ये सुद्धा येऊ शकता आणि त्याच्यातनं आपण एकत्र बसून आपल्या बिझनेसबद्दल रिअली विचार करू शकतो, त्याला पुढे घेऊन कसं जायचं याच्याबद्दल चर्चा करू शकतो. तर सुशीलजी, तुमचा हा जो उपक्रम आहे त्याला तर मी स्वतः पण खूप मनापासून शुभेच्छा देतो. कारण कसं आहे की मराठी माणूस उद्योजक होत नाही असं बरेच लोक चर्चा करतात, पण त्याच्यावरती ॲक्च्युली काम करायला फार कमी लोक आहेत. आणि तुम्ही हा जो उपक्रम आणतायत त्याने मी आशा करतो की अनेक मराठी मुलांचा यातून फायदा होईल. ज्यांना कुणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण तुमच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू.
म्हणजे लोक डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि तुमची हेल्प घेऊ शकतात. अगदी बरोबर. थँक्यू, धन्यवाद. आणि मी तुमच्या निमित्ताने आवाहन करतो की माझ्याकडे पण वेळ फार कमी असल्यामुळे मी फार सिलेक्टेड होतकरू ज्यांना खरीच जिद्द आहे अशा लोकांकडे बघतोय. म्हणजे मी म्हणालो तसं की भाराभर लोकांनी घ्या, कोर्सेस घ्या, अशा प्रकारचा उपक्रम नाही आहे. तर कमीत कमी जिद्द असलेल्या परंतु प्रामाणिकपणे ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना उभं करायचं आहे, अशा लोकांनी, म्हणजे जेणेकरून आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो, आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो, आपण व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. तर अशा माध्यमातून हा प्रोग्राम आम्ही रन केलेला आहे. येस, तर खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी. धन्यवाद, थँक्यू, पुन्हा एकदा थँक्यू. आणि असा टॉपिक घेतल्याबद्दल तुझं ॲक्च्युली जाहीर आभार आणि धन्यवाद. येस, आणि जर समजा लोकांची जर अपेक्षा असेल तर याच्यावरती आपण आणखी जे बिझनेस रिलेटेड बाकीचे टॉपिक्स आहेत ते पण कव्हर करू. नक्कीच, मला खूप आवडेल. परंतु त्यासाठी या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला पाहिजे आणि ही तुमची जबाबदारी आहे. येस, धन्यवाद, थँक्यू.